रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निकालांनी या महाराष्ट्रातील जनतेला, हिंदुस्थानातील जनतेला दाखवून दिलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आणि पूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे महाराष्ट्रात केलेलं प्रचंड काम, लोकांसाठी घेतलेले निर्णय याचा विजय आज झालेला आहे. आणि महाराष्ट्राला खरी शिवसेना कुणाची, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने संपूर्ण हिंदुस्थानाला दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व आणि ते कसे योग्य आहे आणि महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने घडू शकतं याचं उत्तर आजच्या निकालांनी दिलेलं आहे. बहिणी भावाच्या पाठी उभ्या राहायला असं वाटतं का? कारण गेम चेंजर ठरली ती तुमची योजना. बहिणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिला, शेतकरी उभे राहिले, कामगार उभे राहिले, ज्येष्ठ नागरिक उभे राहिले, समाजातील प्रत्येक घटक एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभे राहिला आणि त्यांनी केलेलं काम प्रत्येक घटकापर्यंत, त्यांनी घेतलेली 24/7 करत असलेलं काम, 365 दिवस रात्रंदिवस करत असलेलं काम महाराष्ट्राने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. संजय राऊतांनी शंका उपस्थित केलेली आहे निकालावरती. एकंदरीत त्यांनी पाहता शिंदेचे 60 जागा, अजित 40 जागा येतील का तुम्हाला वाटतं का? ते स्वतः विचारतात. संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेने तोंडात जोडे हाणलेले आहेत. गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीत त्यांची अवस्था आहे. शरद पवार यांचे उंबरठे झिजवणे, सोनिया गांधीजी यांचं मंडलिकत्व पत्करणं आणि उद्धव ठाकरे यांची केलेली वाताहात हे संजय राऊत यांच्यामुळे झालेलं आहे. त्यांनी, मला याचं वाईट वाटतं की जे उद्धव ठाकरे एकेकाळी आमचे नेते होते त्यांची ही दशा झालेली आहे. आता तरी त्यांनी यातून दिशा घ्यावी. संजय राऊत सारख्या माणसामुळे जी उद्धव ठाकरे यांची वाताहत झालेली आहे हे लोकांसमोर आलेलं आहे. मराठी मतदारांचं मराठी जन्मत हे नाही आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत. हे बघा, संजय राऊत यांना फक्त प्रत्यक्ष तोंडावर जोडे हाणायचे बाकी आहेत. थोडे दिवसानंतर, उद्यानंतर महाराष्ट्रातील जनता त्यांना तोंडावर जोडे हाणणारे मतांच्या रूपाने त्यांच्या तोंडावर जोडे तर हाणलेलेच आहेत, पण उद्यापासून जे महाराष्ट्राचं फिरतील तर त्यांना प्रत्येक जण येऊन तोंडात जोडे हाणतील, एवढी परिस्थिती त्यांची झालेली आहे. सत्ता आलेली आहे. पुढची रणनीती काय असणार आहे? काय हॉटेल्स वगैरे बुक केले? काय पुढची रणनीती? हे बघा, हॉटेल्स वगैरे बुक करण्याची आम्हाला काही गरज वाटत नाहीये. आमदार सगळे एकत्र येतील. सर्व आमदार हे आमच्या सोबत आहेत. महायुतीचा एकतर्फी विजय या ठिकाणी सुरू आहे. 24 तारखेच्या सरकार स्थापन होईल का? होईल, का नाही होणार? मुख्यमंत्री कोणाचा असेल? आता मुख्यमंत्री कोणाचा, तुमची काय अपेक्षा आहे? हे बघा, भाजप खूप मोठ्या हे बघा, माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि सगळे नेते सांगत होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढाई आम्ही लढतोय. तर मला असं वाटतं की आमचे नेते, मी त्या पक्षाचं काम करतो, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं. मी माझं मत मांडलं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, कारण ते माझे नेते आहेत, मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे.